हॅलो फ्रेंड, इथं कढई आहे आणि कढईत थोडंसं तेल आहे. आपल्याला भाजी टाकायची फोडणी शेपूची. इथं घेतलेल्या आहेत 10-12 मिरच्या आणि लसूणच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत भरपूर अशा, जेवढ्या लागतात तेवढ्या. इथे शेपूची भाजी स्वच्छ अशी निवडलेली आहे, चिरून घेतलेली आहे आणि स्वच्छ धुतलेली आहे आणि त्यात मुगाची डाळ धुवून टाकलेली आहे नितळण्यासाठी. आता आपण गॅस चालू करून घेऊया. गॅस चालू करून घेतलेला आहे. तेल गरम होत आहे. आता हे मिक्सरच्या साहाय्याने आपण बारीक करूया आबडधोबड. मिरची आणि लसूण मी बारीक करून घेतलेलं आहे. खूप असं बारीक नाही केलेलं, आबडधोबड केलेलं आहे. आता ते तेलात टाकून घेतलेलं. आता मिरची आणि लसूणला जरा खालीवर करून घेऊया तेलामध्ये. चांगलं लाल होत भाजून घेऊया. आपली मिरची आणि लसूण छान असं तळतंय. निडा होते ना. लाल झालेला आहे. आता आपण शेपूची भाजी टाकून घेऊया. अशी थोडी थोडी करून जेवढी आपली भाजी आहे तेवढी टाकून घेऊया. चांगली धुवून नितळायला ठेवली ना, पाणी लई सुटत नाही भाजीला. आता हलवून घेऊया आपण भाजी. मस्का सुटलेला आहे. मिरची तिखट आहे वाटतं. पूर्ण एकजीव करून घेतलेला आहे. आता मीठ टाकूया आपण चवीनुसार, म्हणजे पाणी सुटत जरा शिरण्यापुरतं. मीठ टाकून घेऊया. मीठ टाकल्यावर एकजीव करून घेऊया. पूर्ण एक गड्डी आहे. आता थोडासा शेंगाचा कूट टाकूया, म्हणजे छान लागते भाजी. एकजीव करूया. शेपूची भाजी आपली तयार होत आलेली आहे. व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. शेपूची भाजी आपली कशी वाटली नक्की सांगा कमेंटमध्ये. आवडली तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. धन्यवाद.